नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वस्तूंनुसार संख्या मोजायच्या आणि त्यांची तुलना कशी करायची. म्हणजेच कुठल्या वस्तू लहान आहेत किंवा कमी आहेत आणि कुठल्या जास्त आहेत किंवा संख्येने मोठ्या आहेत. चला आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की हे दोन आपले मित्र आहेत. एक आहे माया आणि दुसरा आहे राजू. तर त्या दोघांनी फुलं गोळा केलेली आहेत. तर कोणाची फुलं जास्त आहेत आणि कोणाची फुलं कमी आहेत चला बघूया. तर सर्वप्रथम आपण बघूया की मायाच्या फुलाच्या या परडीमध्ये किती फुलं आहेत ते. तर आपण मायाची फुलं पहिले मोजायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर मायाच्या परडीत 9 फुलं आहेत. आणि राजूकडे किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. तर राजूच्या परडीमध्ये 5 फुलं आहेत. म्हणजेच आपल्याला 9 आणि 5 या दोन संख्या मिळाल्या. म्हणजेच मायाने गोळा केलेली फुलं आणि राजूने गोळा केलेली फुलं. आता 9 मोठा आहे की 5 मोठा आहे आपण कसं बघणार? तर आपण एका संख्या रेषेवरती अशा प्रकारे 1 ते 9 असे अंक घेऊया. आणि त्यामध्ये तुम्ही बघताय की 1 ही संख्या सर्वप्रथम आहे. त्यानंतर सुरुवात केल्यानंतर 2 3 4 5. 5 ही संख्या कोणाची आहे? तर 5 म्हणजे राजूने जी फुलं गोळा केलेली आहेत ती 5 आहेत. म्हणून इथे आपण 5 ही संख्या गुलाबी अंकाने दाखवली आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया 6 7 8 आणि 9. 9 ही संख्या म्हणजे मायाने जी फुलं गोळा केलेत ती आपण पिवळ्या रंगाने इथे 9 ही संख्या दाखवली आहे. त्यामुळे आपल्याला या संख्या रेषेवरती सर्वप्रथम 5 ही संख्या मिळाली. आणि त्यानंतर आपण जसं जसं पुढे गेलो तसं आपल्याला 9 ही संख्या मिळाली. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 9 जास्त आहेत आणि 5 काय आहेत? तर 5 कमी आहेत. म्हणजेच आपण इथे काय शिकलो? तर जास्त म्हणजे काय? जास्त म्हणजे मोठे. आणि लहान म्हणजे काय? तर लहान म्हणजे कमी. म्हणून आपण म्हणू शकतो की 9 हा 5 पेक्षा मोठा आहे. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो 9 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे. आणि 5 काय आहे? तर 5 हा 9 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 5 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. चला आपण पुढे अजून एक उदाहरण बघूया. तर माया आणि राजूने पुन्हा काही दगड गोळा केलेले आहेत. मायाने गोळा केलेले दगड आहेत 13 आणि राजूने 16 दगड गोळा केले आहेत. चला आपण मोजून बघूया. तर आपण सर्वप्रथम बघूया मायाने 13 दगड गोळा केलेत. तर 13 आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आणि यानंतर आपण मोजूया राजूचे दगड. तर राजूकडे किती आहेत? 16. तर आपण बघूया हे 16 आहेत की नाही ते. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. चला या दोन संख्या आपण संख्या रेषेवरती बघूया. म्हणजे आपल्याला कोणाकडे जास्त दगड आहेत आणि कोणाकडे कमी आहेत हे समजेल. तर संख्या रेषेवरती या संख्या आपण घेतल्या. आता आपण इथून मोजण्यास सुरुवात केली तर सर्वप्रथम आपण असं मोजू शकतो की सर्वात पहिले 1 येतो आणि आपण असं मोजत जातो पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 ही कोणाची संख्या आहे? तर 13 म्हणजे मायाने गोळा केलेले दगड आहेत. आणि त्यापुढे मोजूया 14 15 आणि 16. राजूने गोळा केलेले दगड किती आहेत? तर 16. आणि 16 ही संख्या ही 13 नंतर येते. म्हणून 16 ही संख्या 13 पेक्षा मोठी आहे किंवा ती जास्त आहे. आणि 13 ही संख्या 16च्या आधी येते. म्हणून ही संख्या कशी आहे? ही संख्या 16 पेक्षा लहान आहे किंवा ती 16 पेक्षा कमी आहे. म्हणजेच आपण असं सुद्धा म्हणू शकतो की 16 हा 13 पेक्षा मोठा आहे आणि 13 हा 16 पेक्षा कसा आहे? तर लहान आहे. चला आपण अजून एक वेगळं उदाहरण बघूया. आता माया आणि राजू दोघांनी लाडू आणलेत आणि तुम्ही बघा दोघांकडे
7 लाडूच आहेत, म्हणजे मायाकडे सुद्धा 7 लाडू आहेत आणि राजूकडे सुद्धा 7 लाडू आहेत. तर या दोघांकडे असलेले लाडू आपण एकत्रितपणे मोजूया. तर सर्वप्रथम हा मायाकडे असलेला पहिला लाडू आहे आणि हा राजूकडे असलेला पहिला लाडू आहे. असंच आपण मोजूत जाऊया. 2 आणि हा इकडे 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, इकडे 6 आणि हा 7वा लाडू आणि हा आहे राजूकडचा 7वा लाडू. तर बघा, दोघांकडे सुद्धा लाडू किती आहेत? दोघांकडे 7-7 लाडू आहेत. म्हणजेच काय, तर हे संख्या रेषेवरती बघितलं तर आपल्याला 7 ही संख्या इथे दिसेल आणि या दोघांचीही संख्या सारखीच आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, तर 7 हे 7च्या समान आहेत. म्हणजे आपण जशी आधीची उदाहरणं बघितली की एक संख्या दुसऱ्यापेक्षा लहान आहे किंवा मोठी आहे, तर इथे दोन्ही संख्या समान आहेत. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की 7 हे 7च्या समान आहेत. म्हणजेच आपण या व्हिडिओत काय शिकलो, तर 2 व्यक्तींकडे असलेल्या गोष्टींची जर आपण तुलना करत आहोत आणि एकाकडे दुसऱ्यापेक्षा जास्त आहे म्हणजेच ती मोठी संख्या आहे, आणि जर दुसऱ्याकडे पहिल्यापेक्षा समजा काहीतरी कमी असेल तर ती लहान संख्या असेल, आणि दोघांकडे असलेल्या गोष्टींची संख्या ही सारखीच असेल तर त्याला आपण म्हणतो की त्या वस्तू कशा आहेत? समान आहेत.